आज आपण आता काही स्टुडंट्सनी मला जे डाऊट्स विचारलेले असतात ते मी डाऊट्स तुम्हाला फक्त मी या आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आता काही अगदी सोपे पण आहेत आणि काही थोडे टफ देखील आहेत डाऊट्स. तर मी आता त्यातला पहिला क्वेश्चन घेतो. त्यातला मी ते सगळे लिहून घेतले घेतात. इफ ए इक्वल्स मॅट्रिक्स 2 1 3 1 0 1 1 1 1 then reduce it to identity matrix by रो ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणलेलं आहे. आता खरं तर हे अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत ना की याला I3 मध्ये कन्वर्ट करा युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कधी युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, तर ही केवळ तुम्हाला इन्व्हर्स व्यवस्थित कॅल्क्युलेट करता यावा याकरताची प्रॅक्टिस आहे. असे क्वेश्चन सहसा एक्झामला तुम्हाला कधीही येत नाही आणि आले तरी फार सोपच असतात, काही प्रश्न नाही. म्हणजे आपण इन्व्हर्स काढताना जो पार्ट LHS मध्ये करायचो तो तेच ऑपरेशन आपण RHS मध्ये करायचो. तर त्यातला RHS चा सगळा तुमचा त्याच्यात पार्ट हा तुमचा लिहिण्याचं काम कमी झालेलं आहे. फक्त हा मॅट्रिक्स जो आहे त्याला I3 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचा आहे युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. मग आपला जो इन्व्हर्स मध्ये मी जो तुम्हाला ट्रॅक शिकवला की नाही डावीकडचा मॅट्रिक्सला I कसं कन्वर्ट करायचं तो फक्त पार्ट इथं तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. याला इन्व्हर्स वगैरे काही काढायचं नाही. आता मी कंटिन्यू करतो. सगळ्यात पहिले आपला लीडिंग एलिमेंट 1 असला पाहिजे. मग तो 1 असण्यासाठी आपल्याला 2-3 पर्याय आहेत. मी जर हे दोघं आपापसात R1 आणि R2 इंटरचेंज केले तर तुमचा तो लीडिंग एलिमेंट 1 होईल, किंवा R1 मधून R2 मायनस केले तरी चालतील, तोही एलिमेंट 1 होऊन जाईल. कसंही करेल, तुम्हाला जे हवं ते करा. म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स करताना प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असू शकतो. R1 चेंजेस टू R1 मायनस R2. R1 मधून मी R2 मायनस करतोय. A इक्वल्स मॅट्रिक्स 2 मधून 1 गेले 1, 1 मधून 0 गेले 1, 3 मधून 1 गेले 2, बाकी ऍज इट इज 1 0 1 ऍज इट इज 1 1 1 ऍज इट इज. हे झालं, इथला एलिमेंट 1 झाला. त्याचा वापर करून खाली 0 खाली 0. मग आता मला सांगा हा एलिमेंट 0 करायचा आहे, हा एलिमेंट 0 करायचा आहे. मग R2 मधून R1 सबट्रॅक्ट केले की इथं 0 होईल आणि R3 मधून R1 सबट्रॅक्ट केले की इथं 0 होईल. आता दोन स्टेप्स कंबाईन करूया आपण. R2 चेंजेस टू R2 मायनस R1 अँड R3 चेंजेस टू R3 मायनस R1. ठीक आहे. मग A इक्वल्स मॅट्रिक्स वरची रो 1 1 2 ऍज इट इज. R2 मधून R1 मायनस करायचे. 1 मायनस 1 0, 0 मायनस 1 मायनस 1, 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1. R3 मधून R1 सबट्रॅक्ट करा. 1 मायनस 1 0, 1 मायनस 1 0, 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1. आता इथं 1 0 0 आले. आता इथला एलिमेंट आपला काय व्हायला पाहिजे, मायनस 1 व्हायला पाहिजे. मग हा जर सॉरी इथं मायनस 1 आहे तो प्लस 1 व्हायला पाहिजे. मग हा जर एलिमेंट प्लस 1 करायचा असेल तुम्हाला प्लस 1, तर मी काय स्टेप करतोय बघा. R2 चेंजेस टू मायनस 1 टाइम R2. R2 ला फक्त मायनस 1 न मल्टिप्लाय करा R2. सो A इक्वल्स मॅट्रिक्स 1 1 2 ऍज इट इज. आता या रोला मायनस 1 न मल्टिप्लाय करा. 0 1 1, बाकी 0 0 मायनस 1 ऍज इट इज. आता हा एलिमेंट 1 0 0 झाला, हा 1 झाला. आता वर 0 खाली 0 पाहिजेत. त्यातला खाली 0 आपल्याकडे आहेच आहे, फक्त वरती 0 व्हायचं बाकी. यासाठी आपण R1 मधून R2 सबट्रॅक्ट करूया. इथं स्टेप कंटिन्यू करतो मी. R1 changes to R1 minus R2. R1 changes to R1 minus R2. मग A equals मॅट्रिक्स R1 मधून R2 मायनस करा. 1 minus 0 1, 1 minus 1 0, 2 minus 1 1, बाकी 0 1 minus 1 सॉरी प्लस 1 आहे. 0 1 1 as it is. 0 0 minus 1, 0 0 मायनस 1. बघा बरं ट्रॅक प्रमाणे 1 0 0 आलं का, हा असं सारखं म्हणायचं म्हणजे ट्रॅक पाठ होत होतो. 1 0 0 तिथनं हा 1
वरती 0 खाली 0. आता हा कोपऱ्यातला एलिमेंट 1 करायचा आहे. मग हा जर एलिमेंट 1 करायचा असेल तर या रोला -1 न मल्टिप्लाय करा, याच्यासारखी स्टेप. सो R3 changes to -1 time R3. So A equals matrix 1 0 1 as it is, 0 1 1 as it is. या रोला -1 न मल्टिप्लाय करा, 0 0 प्लस 1. आता हा 1 झाला की याचा वापर करून वर 0 त्याच्या वर 0 करायचे. मग इथं 0 आणण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, R1 मधून R3 सबट्रॅक्ट केले पाहिजे. आणि इथं 0 आणण्यासाठी काय केलं पाहिजे, R2 मधून R3 सबट्रॅक्ट केले पाहिजे. स्टेप कंबाईन करतोय. R1 चेंजेस टू R1 मायनस R3 अँड R2 changes to R2 minus R3. So A equals matrix. R1 changes to R1 minus R3. 1 मधून 0 गेले 1, 0 मधून 0 गेले 0, 1 मधून 1 गेले 0. आता R2 मधून R3 सबट्रॅक्ट, 0 मधून 0 गेले 0, 1 मधून 0 गेले 1, 1 मधून 1 गेले 0. आणि R3 as it is, 0 0 1 as it is. बघा बरं, हा तुमचा आता I3 तयार झाला का बघा, इक्वल्स आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 तयार झाला का बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. म्हणजे असे जे क्वेश्चन्स आहेत हे फक्त तुम्हाला केवळ प्रॅक्टिस करतायत की तुम्हाला एखाद्या मॅट्रिक्सला I3 मध्ये कन्वर्ट करता येतं की नाही, एखाद्या अपर लोअर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट करता येतो की नाही, अशा प्रकारचे हे क्वेश्चन्स असतात. रिड्यूस इट टू I3 म्हणजे इन्व्हर्स वगैरे काहीही काढायचा नाही. मी आता जे दाखवलं ते यानुसार स्टेप्स करत राहायचे आणि त्याला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, ट्रान्सफॉर्म दिस मॅट्रिक्स into upper triangular matrix by using column transformations. असा प्रश्न दिलाय तुम्हाला. आता मी तुम्हाला मागे 11वीत पण बऱ्याच सांगायचो, नवीन टेक्स्टबुक असलं की त्यामध्ये काही मिस्टेक्स हे असतात आणि त्या ऍक्सेप्ट करायच्या आणि आपण करेक्शन करून पुढे जायचं. तर सहसा काय असतं सांगतो तुम्हाला, अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवायचा जेव्हा असेल तुम्हाला, आता पहिला मुळात अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, डायगोनल मी इथे ड्रॉ केला, खाली जर का इथं 3 0 आले तर याला म्हणतात अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. डायगोनलच्या खाली 0 आले की म्हणतात अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, आणि वर 0 आले की त्याला म्हणायचं लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आपल्याला जेव्हा अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार करायचा असतो ना, तेव्हा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर कधीही करायचा नसतो, त्यामुळे नेहमी रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करायचा असतो. कारण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण यानंतर तिकडं त्या साईडला 0 वगैरे यायला लागतात, त्या बाजूला यायला लागतात, तिकडे येत नाही. त्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला अपर ट्रायंग्युलर, आता हे ज्यावेळी इक्वेशन्स नावाचा मी ह्याच्या पुढचा पार्ट शिकवेन त्यात तुम्हाला ही गोष्ट लगेच क्लिअर होईल. म्हणजे हे जे करेक्शन आहे ते तुम्ही स्वतः शोधू शकाल. सर याला कॉलम नाही, याला रो ट्रान्सफॉर्मेशनच पाहिजे, त्याशिवाय तो अपर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट होत नाही, हे तुम्हालाही कळणार. तर हा जो डायगोनल आहे ह्याच्या खाली 0 आणायचे असतील तर कॉलम नाही, रो ट्रान्सफॉर्मेशन्स तुम्हाला आवश्यक आहे. आता फक्त इथं 3 0 तुम्हाला तेवढे आणायचे आणि बाकी पार्ट सोडून द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा मॅट्रिक्स कन्वर्ट करायचा. बघा मी इथंच कंटिन्यू करतो. A इक्वल्स हा तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून आपल्याला 1 2 3 या 3 ठिकाणी 0 आणायचे. मग आता पहिले ह्याचा विचार करा की हा लिडिंग एलिमेंट 1 आहे का, नेहमीप्रमाणे बघायचं आहे. ह्याचा वापर करून इथं 0 आणायचा आहे, इथं 0 आणायचं आहे. मग मला सांगा इथं 0 आणण्यासाठी R2 changes to R2 minus twice R1. यातून याचे ट्वाइस गेले की इथं 0 होईल. तसं R3 changes to R3 कडे लक्ष आहे, यातून याचे थ्राइस जायला पाहिजे, R3 minus thrice R1. A equals matrix R1 as it is, 1 minus 1 2 as it is. यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा 0, यातून याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करायचे, 1 मधून -2 सबट्रॅक्ट करायचे 3, यातून ह्याचे ट्वाइस सबट्रॅक्ट करा, याचे ट्वाइस येतात 4, ते 3 मधून सबट्रॅक्ट करा,
म्हणजे -1. यातून याचे 3 टाइम्स सबट्रॅक्ट करा 0. यातून याचे 3 टाइम्स सबट्रॅक्ट करा, याचे 3 टाइम्स -3 सबट्रॅक्ट करा म्हणजे 5 झाले. यातून याचे 3 टाइम्स सबट्रॅक्ट करा. आता याचे 3 टाइम्स किती येतात तर 6. 4 मधून 6 केले, 4 मधून 6 केले म्हणजे -2 येतात. आता हा 0 0, आता फक्त हा एलिमेंट तुम्हाला 0 करायचा. याचं एखादं सेकंड थर्ड मल्टिपल असतं तर ते शक्य होतं, पण आता ते याला स्टेप थोडी वेगळी याच्या आधी पण तुम्ही कधी आपण पाहिले की नाही मला माहित नाही. हे बघा, मला सांगा ह्याचे 3 टाइम्स किती येतात, याचे 3 टाइम्स, तर ह्याचे 3 टाइम्स येतात 15 आणि ह्याचे 5 टाइम्स किती येतात 15. 15 मधून 15 गेले 0 येणार. मग स्टेप कशी राहायची बघा, R3 चेंजेस टू, आपल्याला इथं चेंज करायचं. थ्राइस R3 मायनस याचे 5 टाइम्स ना, यातून याचे 5 टाइम्स, याचे 3 टाइम्स होऊन याचे 5 टाइम्स ना, 5 टाइम्स R. So A equals 1 minus 1 2 as it is. R3 मध्ये चेंज होणार आहे, R2 as it is. 0 3 minus 1 as it is. बघा, याच्या 3 टाइम्स मधून याचे 5 टाइम्स सबट्रॅक्ट करा 0. याच्या 3 टाइम्स मधून म्हणजे 15 मधून याचे 5 टाइम्स सबट्रॅक्ट करा म्हणजे 15 सबट्रॅक्ट करा. हे बघा, याचे 3 टाइम्स किती, हे बघा 3 टाइम्स किती 15, याचे 5 टाइम्स किती 15, सबट्रॅक्ट करा. तर याच्या 3 टाइम्स मधून म्हणजे -6 मधून सबट्रॅक्ट करा याचे 5 टाइम्स. आता याचे 5 टाइम्स किती येतात तर -5 येतात, म्हणजे -6 + 5 म्हणजेच -1. म्हणजे हा एलिमेंट किती असला पाहिजे -1 असला पाहिजे. आता बघा, या डायगोनलच्या खाली 3 0 तयार झाले की तो झाला अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अशा प्रकारचे हे केवळ तुम्हाला, आता पुढे आपण इक्वेशन नावाचे पार्ट शिकणार आहोत मॅट्रिक्स, ह्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ तोच असणार. तर त्यामध्ये तुम्हाला अपर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिसेस मध्ये कन्व्हर्जन करता यावं यासाठीचे हे प्रॅक्टिसचे प्रॉब्लेम आहेत. हे असे कधी तुम्हाला एक्झामला येत नाही, तुम्हाला याचा वापर करून पुढे काही सोडवायचं असतं. आता मगाशी आपण एक I3 मध्ये कन्वर्ट केला, तर तो ऍक्च्युअली इन्व्हर्स करता केला, पण इन्व्हर्स करता यावं यासाठीची ती प्रॅक्टिस असते. लक्षात आलं? ओके ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड मॅट्रिक्स X सच दॅट, हे रिलेशन दिले AX B = C, म्हणजे मॅट्रिक्स X हा अननोन मॅट्रिक्स आहे आपल्याला आणि B या तिघांचा प्रॉडक्ट C हा मॅट्रिक्स येतो. तर तो मॅट्रिक्स X काय शोधा. मॅट्रिक्स A दिलाय, B दिलाय, C दिलाय. याचा अननोन मॅट्रिक्स X चा आणि या B चा, या तिघांचा प्रॉडक्ट C हा मॅट्रिक्स येतो. तर तो X मॅट्रिक्स काय शोधायचा आहे तुम्हाला. आता यामध्ये तुम्हाला इन्व्हर्सचा वापर कसा करायचा असतो हे तुम्हाला मी दाखवतो. अजून अशा टाईपचे मी आणखी काही प्रॉब्लेम घेणार आहे. बघा, फक्त 2x2 चा जेव्हा मॅट्रिक्स असेल तेव्हा त्याचा इन्व्हर्स तुम्हाला डायरेक्ट काढायचं एक सोपं टेक्निक सांगतो आणि ते परीक्षेत वापरलं तरी चालतं. हा जो मॅट्रिक्स आहे ना, याचा इन्व्हर्स जर पाहिजे असेल आपल्याला A इन्व्हर्स, तर काय करायचं लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काढायची. 2 × 2 -1, 2 - 1 म्हणजे 1. तर 1 डिटर्मिनंट पहिल्यांदा लिहायचा. आता 1 डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली 1. नीट लक्ष द्या. इंटू मॅट्रिक्स डायगोनल एलिमेंट्स इंटरचेंज करायचे 2 आणि 1. बघा, डायगोनल एलिमेंट्स इंटरचेंज करायचे आणि नॉन डायगोनल एलिमेंट्सचे साइन बदलायचे. हा झाला इन्व्हर्स 2x2 चा डायरेक्ट इन्व्हर्स. 2x2 तर ऑर्डर 2x2 पाहिजे. 3x3 ला पण एक पर्याय आहे, मी ते वर्गात दाखवणार. तर 2x2 चा इन्व्हर्स हा असा शोधायचा. पहिल्यांदा 1 डिटर्मिनंट लिहायचा, तर 1/1 दिलाय म्हणजे तो 1 झाला. आणि मग
डायगोनल एलिमेंट्स इंटरचेंज करायचे, नॉन डायगोनलचे साईन बदलायचे. असंच आता मी यातल्या बीचा पण इन्व्हर्स काढून ठेवतोय. बी सांग पहिले डिटर्मिनंट बघा. 4 1 चा 4 मायनस 3 पुन्हा 1 आला डिटर्मिनंट. 1/1 इंटू डायगोनल एलिमेंट्स इंटरचेंज करायचे 1 4 आणि नॉन डायगोनलचे साईन बदलायचे -1 -3. हा झाला बीचा इन्व्हर्स. आता बाहेरचा पार्ट 1/1 आहे, हा 1/1 आहे म्हणजे 1 आहे थोडक्यात. त्यामुळे थोडक्यात ए इन्व्हर्स काय आहे तर 2 - 1 -1 1. आणि तुम्ही कन्फर्म करण्यासाठी याचा आणि याचा प्रॉडक्ट घेऊन बघा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो की नाही बघा. अशा प्रकारे पहिले मी ए आणि बी चे इन्व्हर्सेस काढून ठेवलेत. तुम्हाला यात एक गोष्ट आणखी माहित असली पाहिजे की मेट्रायसेस मध्ये प्रॉडक्ट हा कम्युटेटिव्ह नसतो. त्यामुळे मी काही वेळेला प्री आणि पोस्ट असे शब्द वापरेन, त्याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. शिवाय तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणताही मॅट्रिक्स आणि त्याचा इन्व्हर्स यांचा प्रॉडक्ट नेहमी काय असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. इव्हन आधी जरी तुम्ही इन्व्हर्स लिहिलात आणि नंतर ए मॅट्रिक्स लिहिलात तरी त्यांचा प्रॉडक्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. मॅट्रिक्स बी आणि बी इन्व्हर्स यांचाही प्रॉडक्ट आयडेंटिटी असतो. तसंच बी इन्व्हर्स इंटू बी हा देखील प्रॉडक्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सनं कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की त्याचा आन्सर तोच मॅट्रिक्स येतो. कोणत्याही मॅट्रिक्सनं सी या मॅट्रिक्सनं आयडेंटिटीला मल्टिप्लाय केलं की त्याचा आन्सर सी हाच मॅट्रिक्स येतो. या साधारण गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता या इन्व्हर्सचा वापर करून मी हा मॅट्रिक्स एक्स कसा शोधतोय ते पहा. मी दोन्ही इन्व्हर्सेस काढून ठेवलेले आहेत, ए आणि बी दोन्ही इन्व्हर्सेस. आता आपल्याला पहिल्यांदा ते रिलेशन लिहून द्यायचे. बघा ए एक्स बी इक्वल्स मॅट्रिक्स सी तुम्हाला दिलेलं आहे. ए एक्स बी इक्वल्स सी. आता आपल्याला शोधायचा आहे हा एक्स. मग पहिल्यांदा मी हा यातला ए कसा एलिमिनेट करतोय बघा. ए या मॅट्रिक्स ए ला त्याच्या इन्व्हर्सनच मल्टिप्लाय करून घेतोय आणि त्याच्या अलीकडे करतोय अलीकडे. म्हणून प्री मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय ए इन्व्हर्स. प्री मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय ए इन्व्हर्स म्हणजे प्री म्हणजे अलीकडे आणि पोस्ट म्हणजे पलीकडे. मग आता हे ए इन्व्हर्स ऍज इट इज ए इन्व्हर्स इंटू हा तुमचा ए एक्स बी LHS चा पार्ट इज इक्वल टू ए इन्व्हर्स न आपल्याला प्री मल्टिप्लाय करायचं आहे ए इन्व्हर्स इंटू तो सी ऍज इट इज. म्हणजे हे तुमचं रिलेशन आहे तसं आहे, फक्त दोन्ही साईडला मी काय केले सांगा, ए इन्व्हर्स न प्री मल्टिप्लाय केले. ए इन्व्हर्स न काय केले, प्री मल्टिप्लाय केले. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ए इन्व्हर्स इंटू ए हा प्रोडक्ट काय असला पाहिजे सांगा, आयडेंटिटी. मॅट्रिक्स एक्स तर आपल्याला अननोनच आहे त्यामुळे तो ऍज इट इज. मॅट्रिक्स एक्स ऍज इट इज, तो बी देखील ऍज इट इज. आता मी हा ए इन्व्हर्स इथनं रिप्लेस करतोय. बघून सांगा मला काय तो ए इन्व्हर्स. 2 - 1 -1 आणि इंटू सी हा मॅट्रिक्स आहे तसा आहे सी. हे बघा इथे आहे 24 7 31 9. आता बघा आयडेंटिटी मॅट्रिक्सनं कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की सेम मॅट्रिक्स मिळतो. मग आय इंटू एक्स काय झाले, एक्स. बी ऍज इट इज. आणि आता हा प्रोडक्ट तुम्हाला कसा घ्यायचा माहिती आहे सगळ्यांना. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 24 48 -1 इंटू 31 -1. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 7 जा 14 -1 इंटू 9 -9. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू -24 -24. 1 इंटू 31 म्हणजे 31. आणि सेकंड रो लास्ट कॉलम -1 इंटू 7 -7. 1 इंटू 9 म्हणजे +9. So continue. XB equals
एक्स पी इक्वल्स हा वरचा डिफरन्स किती आला बघा, हा वरचा डिफरन्स, हा डिफरन्स आला 17, हा डिफरन्स किती आला 17. 14 मधून 9 गेले, किती शिल्लक राहिले 5. -24 प्लस 31, -24 प्लस 31 किती आला बघा डिफरन्स आता. 31 पॉझिटिव्ह आहेत, मोठ्याचं साईन द्यायचं +7 आणि -7 आणि 9 चा आन्सर किती आलं +2. हे जर तुमचा आता XB चा आन्सर आहे. XB मी आता थोडा वरचा पार्ट रद्द करणार आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ तो रिवाइंड करून बघा, मागे घेऊन बघू शकता. काय सुरुवात केली तुम्ही, AXB = C प्री मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय A इनवर्स, त्यात मी इथपर्यंत आलेलो आहे. XB इक्वल्स हा जो काय असेल तो मॅट्रिक्स तुम्ही पुन्हा पाहू शकता स्वतः. कंटिन्यू करते आता मी पुढे. हा आता आपल्याला मॅट्रिक्स X पाहिजे, म्हणजे आता इथला हा जो B आहे, हा B काय व्हायला पाहिजे आपल्याला इथनं, आता हा एलिमिनेट व्हायला पाहिजे. B हा जो मॅट्रिक्स आहे तो काय व्हायला पाहिजे, एलिमिनेट व्हायला पाहिजे. मग आता मी B च्या राईट साइडला म्हणजे पोस्ट पलीकडच्या बाजूला त्याच्याच इन्व्हर्सनं त्याला मल्टिप्लाय करतोय. पोस्ट मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय B इनवर्स. पोस्ट मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय B इनवर्स. त्यामुळे पहिल्यांदा आपलं XB ॲज इट इज इंटू काय करायचंय मला इकडे B इनवर्स पोस्ट म्हणजे पलीकडच्या बाजूला इज इक्वल टू हा तुमचा हा मॅट्रिक्स जो आहे तो ॲज इट इज 17 5 7 2 ॲज इट इज इंटू पोस्ट म्हणजे पलीकडे मल्टिप्लाय करायचं इंटू B इनवर्स. इंटू काय करायचं त्याला B इनवर्स. ठीक आहे, दोन्ही साइडला आपण B इनवर्स ने मल्टिप्लाय केले. आता P आणि B इनवर्स हा प्रोडक्ट काय असणार आहे, I म्हणजे आयडेंटिटी असणार आहे. X ॲज इट इज इंटू हा प्रोडक्ट आला I पलीकडे 17 5 7 2 ॲज इट इज इंटू B इनवर्स. इथनं बघून घ्या B इनवर्स काय 1 -1 -3 4. आता X इंटू आयडेंटिटी, मी काय म्हणलो होतो आयडेंटिटी मॅट्रिक्स न कोणालाही मल्टिप्लाय केलं की तेच आन्सर येतं, त्यामुळे हा प्रोडक्ट आला X. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 17 1 17 5 3 -15. फर्स्ट रो सेकंड कॉलम -17 +20. Second row first column 7 1 7 -6. Second row second column -7 and here are +8. So final answer X equals matrix वरचा डिफरन्स आला 2, हे आले -3, हा 1 आणि हा देखील एलिमेंट किती आहे 1. So this is the final answer. X equals matrix. Okay. Next question है. Let the determinant of 3/3 matrix A, म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/3, be 6. म्हणजे त्याची डिटरमिनंट व्हॅल्यू, त्या मॅट्रिक्सची डिटरमिनंट व्हॅल्यू 6 दिली आहे. And B is a matrix defined as B equals 5 times A square. Then determinant of B is dash. असं तुम्हाला 4 ऑप्शन्स त्याच्या खाली दिले. आता या अशा टाइपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजण्यासाठी मी आधीमध्ये वर्गात सांगितले, पण एकदा पुन्हा तुम्हाला ऍक्च्युअली प्रॉडक्ट स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस आणि डिटर्मिनंट ला मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करतो त्याच्यात काय फरक आहे हे आधी कळलं पाहिजे. त्यासाठी या साइन्सकडे लक्ष द्या. मॅट्रिक्सचं साइन बघा आणि डिटर्मिनंटचं साइन बघा. आता इथं 1 2 3 4 हा एक मॅट्रिक्स आहे. 1 2 3 4 हा हे मॅट्रिक्स आहे. ह्याला 3 ने मल्टिप्लाय जर करायचं असेल, ह्याला आपण म्हणतो स्केलर मल्टिप्लिकेशन. ह्याला जर 3 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर 3 न सगळ्या एलिमेंट्सना मल्टिप्लाय होतं. 3 म्हणजे 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12.
हे झालं मॅट्रायसेस मधलं मल्टिप्लिकेशन. आता 3 न समजा का याचाच मी डिटर्मिनंट घेतलाय बघा, याचा मी डिटर्मिनंट इथे घेतलाय. हा जर मी इथे डिटर्मिनंट घेतला, साइन बघा डिटर्मिनंट इंटू 3 केलेलं आहे. 3 आहे तसे ठेवले. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 4 1 4 4 - 6 4 - 6 म्हणजे -2 इंटू 3 म्हणजे -6. हे झालं डिटर्मिनंट इंटू 3. डिटर्मिनंट इंटू 3 हा मॅट्रिक्स इंटू 3 आहे, हे डिटर्मिनंट इंटू 3 आहे. आता मी समजा या 3 न कोणत्या तरी फक्त एका रोला आपल्या तुम्हाला हव्या त्या रोला किंवा हव्या त्या कॉलमला मल्टिप्लाय करून बघा. आता मी याच्यात काय केलंय, R1 ला फक्त मल्टिप्लाय केलं या 3 न R1 ला. तुम्ही हवं तर R1 तसेच ठेवून R2 ला मल्टिप्लाय करून बघा, किंवा C1 तसेच ठेवून C2 ला मल्टिप्लाय करून बघा, किंवा C2 तसेच ठेवून C1 ला. कोणत्या तरी फक्त एका रोला किंवा एका कॉलमला मल्टिप्लाय करून बघा. मी R1 ला मल्टिप्लाय केलंय बघा, 3 1 3 3 2 6. हे बाकी ऍज इट इज आहे तसे ठेवलेत. आणि हा डिटर्मिनंट परत सोडवला, 4 3 12 -18 म्हणजे पुन्हा -6. सेम आहे की नाही बघा. म्हणजे डिटर्मिनंट काढून 3 न मल्टिप्लाय केलं काय, किंवा फक्त कोणत्या तरी एखाद्या रोला किंवा कॉलमला त्या नंबरनं मल्टिप्लाय करून त्याचा डिटर्मिनंट सोडवला काय, आन्सर सेम येतो. पण जर का मी हा जो मॅट्रिक्स आहे त्याला 3 न मल्टिप्लाय करून हा आता ह्याचा जर डिटर्मिनंट घ्यायचा ठरवला, हे बघा म्हणजे प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलंय. 3 1 3 इथे घेतलेत बघा, 3 2 6 3 3 9 3 4 12. आणि आता जर तुम्ही याचा डिटर्मिनंट घेतला तर तो काय येतो बघा, 12 3 36 -9 6 54. ह्या दोघांचा डिफरन्स आला -18. आता हा -18 नंबर कसा आलाय तुम्हाला सांगतो ऐका. सगळ्यात पहिल्यांदा या -18 मध्ये तुम्ही ज्या नंबरनं आत मल्टिप्लाय केले तो नंबर दोनदा आहे. दोनदा म्हणजे ऑर्डर 2 आहे म्हणून दोनदा आहे. म्हणजे 3 हा नंबर याच्यात दोनदा आहे. 3 चा स्क्वेअर 9 आणि 9 इंटू -2 केल्यावर -18 येतात. तर हे -2 काय आहेत -2, तर हा जो तुमचा मॅट्रिक्स आहे ना मूळचा, म्हणजे हा जो डिटर्मिनंट आहे ह्याचा डिटर्मिनंट काढून बघा किती होतो. 4 1 4 -6 चा आन्सर येतो -2. म्हणजे डिटर्मिनंटला जेव्हा तुम्ही ज्या स्केलरनं मल्टिप्लाय करता त्याचा स्क्वेअर, ऍक्च्युअली स्क्वेअर नाही, ऑर्डर 2/2 आहे म्हणून हा 2 आणि इंटू डिटर्मिनंट व्हॅल्यू. थोडक्यात ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी दाखवतात माहिती का, हे बघा, k टाइम्स डिटर्मिनंट ऑफ ए. मी मागचे बरेच प्रॉब्लेम करताना तुम्हाला करून दाखवतो. k टाइम्स डिटर्मिनंट ऑफ ए, k टाइम्स डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे डिटर्मिनंट सोडवून जर तुम्ही त्याला k न मल्टिप्लाय केलं तर काय होतं, म्हणजे हे एक्झाम्पल. आणि डिटर्मिनंट ऑफ के ए यातला फरक बघा. डिटर्मिनंट ऑफ के ए, आता के न तुम्ही त्याला मल्टिप्लाय केले तर तो जो कॉन्स्टंट आहे तो डिटर्मिनंटच्या बाहेर किती वेळा येतो, तर तुमच्या मॅट्रिक्सची जेवढी ऑर्डर असेल तेवढ्या वेळा बाहेर येतो आणि इंटू तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए आहे तसा. जसं आहे बघा. आता आपण 3 न सगळ्यांना मल्टिप्लाय करून घेतलं, तो 3 2 वेळा आपण बाहेर काढला. यात नाही बघा, यातनं 3 आणि यातनं 3 बाहेर काढला 2 वेळा, तर हा मॅट्रिक्स तुम्हाला बघायला मिळतो किंवा हा डिटर्मिनंट तुम्हाला बघायला मिळतो. 3 दोनदा बाहेर काढली म्हणून ते 3:2 आहेत, k⁻n जेवढे. आणि इंटू हा जो आहे ना -2 नंबर, तो याचा डिटर्मिनंट आहे. काढून बघा, 4 1 4 -6 म्हणजे -2. ही प्रॉपर्टी जर येत असतील तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, अशा टाइपचे क्वेश्चन. नाउ लेट्स कंटिन्यू. वरचं एक्झाम्पल आता बघायला घेऊ आपण. हे बघा, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 आहे, 3/3. त्याची तुम्हाला व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे, 6 दिलेली आहे. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए थोडक्यात काय दिलंय तुम्हाला, 6 दिलेलं आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल 6, ऑर्डर 3/3 आहे. आणि बी मॅट्रिक्स कसा डिफाइन केलाय, 5 टाइम्स ए स्क्वेअर. बी हा जो आहे ना तो 5 टाइम्स ए स्क्वेअर असा डिफाइन केलाय. मग जर ए ची डिटर्मिनंट व्हॅल्यू 6 असेल तर ए स्क्वेअर हा 36 असतो. ए चा स्क्वेअर जो आहे तो काय असला पाहिजे, 36 असला पाहिजे. म्हणजे 5 टाइम्स, आता तुम्हाला त्यांनी विचारताना काय विचारलं ते पहिले बघूया आपण. हा थांबा, 5 टाइम्स काय विचारलं आपल्याला, 5 टाइम्स डिटर्मिनंट ऑफ, क्वेश्चन मध्ये विचारलंय डिटर्मिनंट ऑफ बी इज डॅश. मग आता मला बी चं थोडक्यात काय पाहिजे, तर डिटर्मिनंट पाहिजे. मग हा RHS मध्ये जे काही आहे त्याचाही काय घेतला पाहिजे, आपल्याला डिटर्मिनंट घेतला पाहिजे.
आता स्टेप ती महत्वाची आहे. बघा हा जो नंबर 5 आहे म्हणजे इथला मगाशीचा के होता बघा, तो नंबर 5 जो आहे तो त्या डिटरमिनंट मधनं बाहेर पडणार, पण किती वेळा पडणार तर तो 3 टाइम्स, कारण तुमची ऑर्डर 3/3 आहे. इनटू डिटर्मिनंट ऑफ ए चा काय आहे सांगा, हा स्क्वेअर करायचा आपल्याला. ए स्क्वेअर आणि डिटर्मिनंट ऑफ ए चा स्क्वेअर हा सेम असतो. मग हे 5 क्यूब ऍज इट इज 5 इंटू 5 इंटू 5 असे 3 टाइम्स लिहितोय मी. 5 इंटू 5 इंटू 5 मल्टिप्लिकेशन सोपं जाऊ म्हणून. आणि डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याकडे किती आहे बघा 6, तर त्या 6 चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा, म्हणजे मल्टिप्लाय करायला सोपं जातं. 5 6 30, पुन्हा 5 6 30 आणि इंटू 5 म्हणजे 3 3 9, 9 5 45, 9 5 45 आणि वरचे 2 0. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ऑप्शन डी हे तुमचं फायनल आन्सर आहे. ऑप्शन डी. या प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. नेक्स्ट क्वेश्चन जो विचारलाय तो कॉम्प्लेक्स नंबर मधला आहे. आपल्याला बरेच दिवस झाले कॉम्प्लेक्स नंबर बघून, त्यात गॅप भरपूर पडली, त्यामुळे काही गोष्टी आठवत नसतील, त्यासाठी मी थोडासा हा पार्ट लिहून ठेवलेला आहे. आधी क्वेश्चन बघा. इफ झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर ऑफ युनिट मॉड्युलस. युनिट मॉड्युलस म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड 1 दिलेलं आहे, 1, अँड आर्ग्युमेंट थिटा. आर्ग्युमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर आर्गेंट सिस्टीम मध्ये प्लॉट करता तेव्हा ती जी सेगमेंट ड्रॉ करता ना ओरिजिन पासून त्यानं एक्स ऍक्सिस वर केलेला जो अँगल आहे त्याला आर्ग्युमेंट असं म्हणतात. आर्ग्युमेंट थिटा म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरचं तुमच्या आर्ग्युमेंट त्यांनी थिटा दिलेला आहे, म्हणजे अँगल थिटा दिलेला आहे तुम्हाला. देन आर्ग्युमेंट ऑफ 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस बार झेड किती असं तुम्हाला विचारलं. खूप सोपा क्वेश्चन आहे, पण त्यासाठी हा सगळा पार्ट तुम्हाला यावा लागतो. लक्षात मुळात आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस याकरता मी हा वरचा पार्ट सेपरेट केलाय. समजा झेड इक्वल्स ए प्लस बी आय किंवा आय बी असा जर आपला कॉम्प्लेक्स नंबर असेल तर मॉड्युलस ऑफ झेड, मॉड झेड हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण आर देखील म्हणतो बघा. आर इक्वल स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इतकं असतं. हे टेक्स्टबुक मध्ये 11वीच्या पुस्तकात हे फॉर्म्युले पहा, मी त्यावेळी शिकवलेत सगळे. हे मॉड झेड इक्वल्स रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि आर्ग्युमेंट ऑफ झेड इज टॅन इनवर्स बी बाय ए इतकं असतं. जो अँगल असतो तो अँगल टॅन इनवर्स बी बाय ए इतका असतो. आता आपला हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड इक्वल्स, त्याच्याकरता लागणाऱ्या काही गोष्टी मी झेड इक्वल्स ए प्लस बी आय, मुद्दामून बी आय दिले मी. हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर बार झेड म्हणजे त्याचा कॉन्जुगेट, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन बदलायचं, ए मायनस बी आय हा त्याचा कॉन्जुगेट. आता मॅग्निट्यूड ऑफ झेड तुम्हाला 1 दिलेला आहे त्यांनी. हे बघा इथं युनिट मॉड्युलस असं म्हणलेलं आहे, म्हणजे मॉड झेड इक्वल्स 1 तुम्हाला दिलेलं आहे. मॉड झेड म्हणजे काय तर बघा रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स 1 थोडक्यात. मग तुम्ही स्क्वेअरिंग बोथ साइड जर केली इथं तर नुसत्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू मी इथंच लिहितोय, इथं दाखवतोय. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय असली पाहिजे सांगा, स्क्वेअरिंग बोथ साइड केल्यानंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर देखील 1 असलं पाहिजे. आता मी याचं मॅग्निट्यूड घेतोय बघा, बार झेड याचं मॅग्निट्यूड घेतोय ए स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. आता त्यातला जो बी आहे तो तुमचा निगेटिव्ह आहे, तर मायनस पी चा स्क्वेअर तो पॉझिटिव्हच आहे. मायनस बी चा स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हणजे परत रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, जी व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी 1 दिलेली आहे, त्यामुळे हाही 1 नंबर आहे. बार झेडचं मॅग्निट्यूड देखील काय आहे सांगा तर 1 आहे. आता सगळ्यात महत्वाचा यातला हा पार्ट आहे, झेड इंटू बार झेड. ज्या वेळेस तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरचं मॅग्निट्यूड 1 असतं तेव्हाच हे पॉसिबल आहे, इतर वेळेला नाही. म्हणून युनिट मॉड्युलस हा त्यातला शब्द फार महत्वाचा आहे. झेड इंटू बार झेड मी हा प्रोडक्ट घेणार आहे. आता झेड म्हणजे ए प्लस बी आहे आणि बार झेड म्हणजे ए मायनस बी आहे. हा प्रोडक्ट बघा, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग हा ए स्क्वेअर झाला आणि हा बी स्क्वेअर आय स्क्वेअर आहे ते आय स्क्वेअर. आता पुन्हा ए स्क्वेअर म्हणजे मायनस 1 म्हणून हे साइन चेंज झालं. हा प्रोडक्ट आला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय सांगा 1 आहे 1. त्यामुळे थोडक्यात झेड इंटू बार झेड म्हणजेच 1. केवळ ह्या शब्दाकडे बघितल्या तुम्हाला झेड इंटू बार झेड 1 आहे हे जर कळत असेल, आता हे समजलं तुम्हाला पाहिल्यानंतर 2दा 3दा करून बघा. हे जर कळालं की हा प्रॉब्लेम तुम्ही इमिजिएट सोडवू शकता, पण त्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. आता मी आपल्या प्रॉब्लेम कडे येतोय.
याचा वापर त्यात कसा करतोय बघा. झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर ऑफ युनिट मॉड्युलस, म्हणजे आपला हा जो नंबर आहे झेड इक्वल्स ए प्लस आय बी, तसा तो मी नंबर घेणार आहे. हा आपला त्याचा मॅग्निट्यूड काय सांगा. लेट आपला रिक्वायर्ड हा झेड नंबर जो आहे तो काय असेल ए प्लस आय बी. सांगा तुम्हाला याचं मॅग्निट्यूड काय दिलंय. याचं तुम्हाला मॅग्निट्यूड मॉड झेड इक्वल्स किती दिलंय 1, हे काय युनिट मॉड्युलस असं म्हणलेलं आहे ना. मग याचाच अर्थ काय होतो इथं दाखवलंय मी की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स 1. ऍक्च्युअली स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स 1, पण स्क्वेअरिंग बोथ साइड मी याच्यात सांगितले त्याप्रमाणे. तुम्हाला याची व्हॅल्यू विचारली, पण मी अनेक रिझल्ट जो आहे मगाशी इथं प्रूव्ह केलेला तो आधी लिहून ठेवतो. तो रिझल्ट असा आहे झेड इंटू बार झेड हा प्रोडक्ट किती असतो 1 असतो. मग यातनं जर मी तुम्हाला विचारलं मला नुसता बार झेड पाहिजे तर तुम्ही काय सांगायचं 1/z सांगायचं. याच्यात तेव्हा आणखी एक गोष्ट दिली झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड आर्ग्युमेंट थिटा असं म्हणलेलं आहे त्यांनी. या झेडचे आर्ग्युमेंट ऑफ झेड तुम्हाला काय दिलेलं आहे हे बघा ARG आर्ग्युमेंट ऑफ झेड काय दिले सांगा तुम्हाला. आर्ग्युमेंट ऑफ झेड काय दिलेलं आहे थिटा. ऍक्च्युली झेड हा नंबर जर ए प्लस आय बी असेल तर आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच टॅन इनवर्स बी बाय ए म्हणजेच तुम्हाला थिटा दिलेला आहे. आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल्स टॅन इनवर्स बी बाय इक्वल्स थिटा ही गिवन इन्फॉर्मेशन आहे. आणि आता तुम्हाला ज्याचं आर्ग्युमेंट विचारले त्या नंबरकडे बघा. हे बघा आर्ग्युमेंट ऑफ 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस बार झेड. हे आर्ग्युमेंट ह्याचा आर्ग्युमेंट किती, म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरला ग्राफ वरती प्लॉट केल्यानंतर सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर झालेला अँगल किती असं तुम्हाला त्यांनी विचारले. पुढची स्टेप बघा मी इथंच कंटिन्यू करतोय. आता हे ARG हा काही मी पार्ट लिहित नाहीये किंवा एकदा लिहितो आणि त्याच्यानंतर लिहायचं बंद करतो. ARG 1 प्लस झेड ऍज इट इज अपॉन 1 प्लस बार झेड म्हणजे काय या स्टेपकडे बघा. बार झेड म्हणजेच 1/z. बार झेड म्हणजे काय 1/z. आता खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर मी वर घेणार आहे याच्यात. सो आर्ग्युमेंट ऑफ खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 into 1 म्हणजे 1 सॉरी न्यूमरेटरचे 1 प्लस झेड आहे तसे लिहिले तर पहिल्यांदा. आता हे झाले क्रॉस मल्टिप्लिकेशन काय झालं हे झेड प्लस 1 आणि त्याला अपॉन किती शिल्लक आहेत सांगा. ह्याला परत अपॉन काय आहेत सांगा डिनॉमिनेटर मध्ये हे झेड ऍज इट इज. आता यातले हे 1 प्लस झेड आणि हे 1 प्लस झेड कॅन्सल होतील. हे डिनॉमिनेटरचे न्यूमरेटर मध्ये येतील इज इक्वल टू काय सांगितलं राहिलं सांगा आर्ग्युमेंट ऑफ झेड शिल्लक राहिले. आर्ग्युमेंट ऑफ झेड शिल्लक राहिलं. आता आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच काय इथं बघा. आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच टॅन इनवर्स बी बाय म्हणजेच काय तर थिटा. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ 1 प्लस झेड अपॉन 1 प्लस बार झेड याची देखील व्हॅल्यू काय असली पाहिजे थिटा असली पाहिजे. म्हणजे इथलं आपलं ऑप्शन सी जे ते करेक्ट ऑप्शन आहे. ओके थँक्यू. आता तुम्हाला एक्सरसाइज करत असताना जे जे प्रॉब्लेम्स असतील जे ज्या अडचणीत असतील ते मला फक्त व्हॉट्सअपला टाकत जावा. मी तुम्हाला असे सगळे त्यातले डाउट्स क्लिअर करत जाईन. ओके थँक्यू.